आमच्या बातचीत करताना आमच्याशी आंदोलन चालू आता इथले जे लोकप्रतिनिधी हन यांना काय जेवून गेल्यान पनवेलला नमस्कार सर. भूमिपुत्रांचं असं म्हणणं आहे दादा की डायरेक्ट आता तुम्ही बघालच की सरांनी डायरेक्ट नकार दिला आपल्याला तर आम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पोलिस हे आपल्याला जबाब द्यायला नाकारतात. याच्यामध्ये काहीतरी नक्की गुपित दडलेलं. आता हे दडपशाहीचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो आंदोलन आहे ना, हा डिक्लेअर केला होता पावसामुळे पोलिसांनी जो काल हे केला की बाबा आंदोलन आपला रद्द केलेला आहे, तुम्हाला परवानगी नाही, या अनुषंगाने कारवाई झाली असेल तरी पण पावसाचं कारण दाखवून हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमचं नाव? मी योगेश प्रभाकर मोहन, मराठी एकीकरण समिती नवी मुंबई अध्यक्ष. आम्हाला फक्त एवढंच वाटतं, जर स्थानिक नाव देण्याच्या बाबतीत गोव्याच्या विमानतळाला जर मनोहर पर्रीकरांचं नाव मागणीनुसार मुख्यमंत्र्यांच्या दिलं जाऊ शकतं, तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील लोकनेते ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या रायगड जिल्ह्यासाठी आणि रायगड जिल्ह्यातील तरुणांच्या हक्कांसाठी लावलं, त्यांचं नाव का दिलं जात नाही? नक्की दिबा पाटील यांच्या नावाची अडचण कुणाला आहे, हा आमचा प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न आहे. आंदोलन हा झालाच पाहिजे, कारण की आपली मागणी जी आपण ठामपणे यापूर्वीही मांडत आलो आहोत. सागरी भूमिपुत्र आमचे सर्वेश्वरे साहेब सुद्धा आहेत, हे प्रत्येक वेळी आपली मागणी ठामपणे मांडत असतात. त्यामुळे आपलं आंदोलन हे आजचं झालंच पाहिजे. पोलिसांची भूमिका प्रशासनाची प्रत्येक वेळेला गळचेपीचीच असते. आपण प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलला ते आपली गळचेपी करतात, परंतु आपला आवाज जर तिथपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला हा आंदोलन करायलाच पाहिजे. पहिली गोष्ट, मी या प्रशासनाचा निषेध करत आहे. काही दडपशाही चालू आहे. आज इथे मोठ्या प्रमाणात आगरी, कोली, कराडी, सर्व जनता, भिवंडी, रायगड, उरण, पनवेल सर्व लोक इथे जमलेले आहेत. पण प्रशासनाने फक्त इथे दडपशाहीचं काम चालू केलेलं आहे. जे येतील त्यांना सर्वांना डब्यामध्ये भरण्याचं काम चालू आहे. आपले भिवंडीचे लाडके खासदार सुरेश बाळासाहेब म्हात्रे साहेब यांनाही त्यांनी आता डब्यामध्ये टाकलेलं. आता आम्ही स्वतः जाऊन डब्यामध्ये बसत आहोत. ठीक आहे, जी गोष्ट होणार त्या गोष्टीला आम्ही सामोरे जाणार आहोत. ना कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाच्या दबावाला आम्ही कुठल्याही प्रकारचं दान देणार नाही आहोत. त्याच्यामध्ये आम्ही जी गोष्ट होईल त्याला तयार आहोत. आता आपल्या पुढची भूमिका काय असेल दादा याच्या नंतरची? पुढची भूमिका जी आपली कमिटी भूमिका घेईल, समिती सर्वांची ज्या मागण्या आहेत त्या हिशोबाने जी जाहीर करेल त्याप्रमाणे आपण सर्वजण त्याला सामोरे जाऊ. धन्यवाद दादा. आता आपण बघू शकता इथे धडाधड पोलीस पकडतात आणि कार्यकर्त्यांना नेतात. कार्यकर्त्यांना पोलिसांनी डांबण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही बघू शकता. तुम्ही सरळ जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी पकडून व्हॅन मध्ये टाकतात. यो काय तरी मोठा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केलेला. हे जे चाललेलं आहे सत्तेचा माज आहे. खरं पाहता मुख्यमंत्री साहेबांनी जे 3 महिन्यात नाव देऊ, तर नाव द्यायला अडचण काय होती? खरं पाहता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या वेळेस काही लोक मंत्रालयात बोलवली आणि त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं त्यावेळेस 3 महिन्याच्या अवधीनंतर एक इलेक्शन लागणार होतं. महापालिकेचा असेल, जिल्हा परिषदेचा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांचा. ते इलेक्शन प्रक्रिया त्यांना पार पाडायची होती. बरोबर. दिबांच्या नावाच्या बाबतीत त्यांना आस्था आहे की नाही मला माहिती नाही, परंतु त्यांची म्हैस अजून बाळंत व्हायची आहे. 8वा महिना झालेला आहे. ज्या नाव देण्याची घोषणा त्यांनी केली होती त्यावेळेस सांगितलं होतं 3 महिने लागतील. आता आजचा जर हे आजचे दिवस जर पाहिला तर 8 महिने होतात. मला असं वाटतं म्हैस बाळंत झाल्यानंतर ते नाव देतील का, ते कोणाचं नाव देतील? आता काय आंदोलन करत राहणार आपण, होईल नाव डिबांचंच होणार. नाव डिबांचं होईपर्यंत लोक शांत बसणार नाही. दिबा पाटलांचा रिस्पेक्ट आहे सर्व दोन्ही तालुक्यात, पनवेल उरण, आणि दिबा पाटलांचंच नाव आहे. आता जो आवरे भरपासन आवरे लोक आपली जमाव दिले आवरा वारा पाणी असून सुद्धा आपण आया जमल्या बरोबर. मग तरी पण आपल्याला जो त्रास होते त्याबद्दल त्या त्रासांमध्ये काही बोलू शकतात? नाही, लोक आपली त्रासाला काय कंटाळणार नाही. त्रास तर होणारच, पण पब्लिक डिमांडच्या नावाला
आत्महत्या करायला पण तयार झालेले आहेत. दिबांचं नाव कुठल्या परिस्थितीत आपल्या विमानतळाला द्यायलाच पाहिजे. दादा तुमचं नाव का? मी के डी म्हात्रे, माजी नगरसेवक. कुठनं दादा? मी पारगाव राहतो, नवीन पनवेल. थँक्यू दादा, धन्यवाद. दादा नमस्कार. दादा तुमचं नाव मुरलीधर ठाकूर, कुठले दादा? जासी मतदारसंघातलं ग्रामपंचायत सदस्य दादा मुरलीधर आता ठाकूर. जो आपण मोठ्या संख्येने इथे जमले आहोत, बरोबर, वारा बगलाने पाणी बगलाने आवरा आपण जमले आहोत संख्येने. मग जो पोलीस प्रशासन आपल्याला जो त्रास देऊन जो आपले म्हणजे कार्यकर्त्यांना जो डब्यान घालून जेवून दिल्यान, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय चुकीचं आहे, कारण 5 हुतात्मे झालेले आहेत आणि इथला शेतकरी आहे ह्यो दिबा पाटलांच्यासाठी आलेला आहे आणि दिबा पाटलांचंच नाव एअरपोर्टला दिलं पाहिजे ही आमची इच्छा आहे. नमस्कार, धन्यवाद, नक्कीच लागेल. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव? रीना विश्वास पाटील. कुठलं ताई? मी पारगाव डिंगरी. ताई जो आता आपण आवड्या संख्येने जमले आहोत इथं इथं आता एवढं पाणी आले, वारा पाणी चालू आहे, तरी पण आपले कार्यकर्ते हटत नाही, बरोबर. आणि जे पोलीस प्रशासकाने आपल्याला जर डब्यान मारण्याचा प्रयत्न केले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं बघा, आता आपली भूमिपुत्रांची एकजूट होती आणि खूप प्रयत्नांनी आपण सगळी निघत आहोत. पण कसं आहे, आज आपल्यासोबत शासन नाहीये, पण आज निसर्गाने पण थोडी साथ दिली नाही आपल्याला. पण तरी हा भूमिपुत्र हा मागे हटणार नाही. जरी आज कोणतेही अडथळे येत आहेत शासनाचे, पोलिसांकडनं वगैरे, किंवा हाय अलर्ट आहे म्हणून सांगतायत, तर ठीक आहे, हा जरी तुम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असाल या आमच्या मोर्चाला, तर आत्ताचा जो प्रयत्न आहे तो आमचा जोराने असणारच आहे. यासाठी आम्ही लाट्या खायला पण तयार आहोत. पण आत्ता मी असं सांगू शकते की या पुढचा जो असणार ना आंदोलन किंवा आमचा मोर्चा, तो ह्यापेक्षा खूप मोठ्या संख्येने असणार आहे. कारण हे कसं आहे, तुम्ही असं म्हणजे छेडल्यासारखं झालंय भूमिपुत्रांना. आधीच तो जखमी आहे आणि त्यावर तुम्ही आणखीन वार करायला पाहतात, तर मग आमचं भूमिपुत्र गप्प बसणार नाही. तर ह्या पुढचा जर असेल आमची अजून म्हणजे वाटचाल, तर ती ह्यापेक्षा खूप स्ट्रॉंग होईल. कारण आता थोडं निसर्गाने आमच्यावर अन्याय केलाय, त्यामुळे आमच्या ज्या भगिनी आहेत, जे बंधू आहेत, काही कारणास्तव थोडेसे येण्यासाठी कमी पडले तिथे, तर पुढे आम्ही आणखीन जोमाने यासाठी येणार. आणि विमानतळाला तर आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव घेऊनच राहणार आहोत, त्याशिवाय गप्प राहणार नाही. ताई बरेच ठिकाणी मी आता जेव्हा बाहेर येत आहो, तेव्हा आपल्या बऱ्याच बंधू भगिनी बोलतात की जर आमचे दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर आम्ही इले कोते घेऊन रस्त्यावर उतरू. तुम्हाला कसं वाटतं? मला ते योग्यच वाटते. बघा, आम्ही काही दुसरं काही मागत नाही हो सरकारकडनं किंवा ह्या एअरपोर्टकडनं. आम्ही काही वेगळं असं मागत नाही. फक्त आम्ही दिबा साहेबांचं नाव बघते का, तर ती व्यक्ती अशी होती की त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलंय. 12.5% असतील, स्त्रीभ्रूण हत्या असेल, किंवा आणखीन बरेचसे असे उपक्रम ज्यांनी त्यांचं रक्त सांडले. त्यांनी त्यांचं कोणताही स्वार्थ न साधता त्यांनी अख्खं त्यांचं आयुष्य या जनतेसाठी म्हणजे जसं चंदन झिजतं तसं त्यांनी झिजवलंय जनतेसाठी. तर आपलं भूमिपुत्रांचं कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी दुसरं काही नाही, पण एक त्यांचं नाव राहावं, त्यांच्या नावासोबत आपलं अस्तित्व पुढे राहील. आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या येतील त्यांना दिबा पाटील साहेबांचं कार्य काय होतं ते कळत राहील. यासाठीचा अट्टहास आहे, बाकी दुसरा कोणताही अट्टहास नाहीये. की आमच्या साहेबांनी जे आमच्यासाठी केलंय ना, ते आमच्या आणखीन येणाऱ्या पिढ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचत राहावं. म्हणून आमची इच्छा आहे की दिबा पाटील साहेबांचं तुम्ही नाव द्यावं. आणि मला वाटते दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त या एअरपोर्टला कोणतंही नाव फ्लूट होणार पण नाही. बरोबर ताई, खरंच नक्की होणारच नाही. दिबा साहेबांचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही आणि गप्प आपण राहणार पण नाही. नक्की, धन्यवाद. दादा नमस्कार. दादा आपलं नाव? माझं नाव हरिश्चंद्र भगत, कुठून दादा? कोंबड भुजे उलवे. उलव्यावरनं. दादा आता जो आपला एवढा म्हणजे भर पावसामध्ये आपण एवढं जमल्या बरोबर, हा एवढं आपले लोक जमल्या, पण हे जे आपला सरकारी म्हणजे पोलीस कर्मचारी हे आपल्याला कुठेतरी त्रास देतात, आपल्याला म्हणजे डब्यात भरण्याचा प्रयत्न जो चालू आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? त्याच्याबद्दल म्हणजे कसं माहितीये का, आम्ही हक्कासाठी लढतोय तशी दिबा पाटलांच्या. कारण इथे ज्या आमच्या जमिनी गेल्या, सरकारच्या जमिनीने गेल्यात. आज एअरपोर्ट जो झालाय तो आमच्या जमिनीवर. आणि सुरुवातीला स्टार्टिंगला ज्यावेळेला आमची जी विमानतळाची इथे ज्यावेळेला चाहूल झाली ना, त्यावेळेला आम्ही म्हणजे लेखी स्वरूपात नव्हतं, परंतु शाब्दिक का होईना, पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की इथे ज्यावेळेला विमानतळ होईल त्यावेळी आम्ही सांगितलं, आम्ही स्वखुशीनं अगदी राष्ट्राच्या हितासाठी आम्ही जमिनी देतो, विमानतळ व्हायला पाहिजे, राष्ट्रीय प्रकल्प आहे. परंतु ते करत असताना आमचं पुनर्वसन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि तसंच ह्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव लागायला पाहिजे, ही आमची एक आग्रही मागणी होती. परंतु आजपर्यंत आम्ही किती वेळा त्यांच्याकडे किती मिटिंग घेतल्या, सगळं काही घेतलं, मोर्चे काढले, आम्ही 3D मोर्चा काढला, शिडको घेराव घेतला,
बऱ्याचशा काही गोष्टी केल्या, परंतु सरकार काही त्याची दखल घेत नाहीये. कारण अर्थातच सरकारला आता काय सरकारच्या मनामध्ये आहे, आता ते काम होतं खरं म्हणजे स्थानिक जे आमदार आहे हे त्यांचं काम होतं खरं म्हणजे, पण त्यांच्या तोंडातून एक सुद्धा शब्द येत नाही की दिबा पाटलांचं नाव हे एअरपोर्टला लागायला पाहिजे म्हणून. म्हणजे कुठंतरी पाणी मुडतोय हे आम्हाला बोलावंसं वाटेल. आणि का आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय हे जर तुम्ही आता काय म्हणतात, तिकडनं बाल्यामामा सुद्धा तिकडनं प्रयत्न करतोय. ठाणा आज पालघर असेल, डहाणू असेल, विरार असेल, मुंबई असेल, इकडनं सुद्धा आपला आगरी कोळी कराडी समाज जो आहे हा दिबा पाटलांच्या एअरपोर्टला नाव लागावं म्हणून त्यासाठी आज प्रत्येक माणूस इथं झटतोय. म्हणजे आपलं अस्तित्व कुठेतरी टिकून राहायला पाहिजे. परंतु मी तर म्हणेन की स्थानिक जे नेतृत्व जे लोक जे करतात ना, त्यांना असं वाटतं की हे आगरी कोळी कराडी किंवा बारा बलुतेदार असतील किंवा आणखीन काय असेल, हा समाज इथं नक्कीच त्यांना नष्ट करण्याचा हे त्यांचा प्रयत्न चालू आहे असं मला म्हणावंसं वाटेल. कारण बरोबर दादा, तुम्ही बोलता ते खरी गोष्ट आहे. कारण की आतापर्यंत जो म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिक नगरसेवकांनी किंवा आमदारांनी जो प्रयत्न करायला पाहिजे होतं, हे तुमच्या मते का ते करत नाही, आणि ते जर रस्त्यावर उतरले असते तर इतका वेळ लागलाच नसता असं तुम्हाला बोलायचं आहे. 100% आज एवढे अधिवेशन, आज विमानतळ झाल्यापासून विमानतळाचं काम चालू झाल्यापासून एवढी अधिवेशनं झाली, पण तू एका सुद्धा आमदारांनी किंवा कुठल्याही खासदारांनी सुद्धा तिथे अधिवेशनामध्ये किंवा याच्यामध्ये कुठल्याही दिबा पाटलांचं नाव लागाय अशी आग्रह ही भूमिका त्यांनी आजपर्यंत अधिवेशनामध्ये मांडली नाहीये. ती जर मांडली असती तर नक्कीच कुठेतरी वाचा त्याला फुटली असती. पण आज सुद्धा इतर हे आज हे दोन्ही तालुक्यांमध्ये दोन्ही आमदारचे नेतृत्व जे करतात ते खरं म्हणजे त्यांचं काम होतं. आज जर ते इथंशी उतरले जर असते दिबा पाटलांच्या नावासाठी, तर इथल्या जनतेला आज ह्या भर पावसामध्ये विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागावा म्हणून त्यांना ह्या पावसामध्ये यायची आई बहिणीने गरज नव्हती. आज सुद्धा आमची आज त्या दिवशी विमानतळाला नाव लागावं म्हणे का आग्री आमची भूमिकन्या जी रश्मिता पोपेट जी आहे, हिला काही खरं म्हणजे फक्त हिला समाजाची बांधिलकी आहे. तिला दिबा पाटलांच्या काही फायदा झालेला नाही 12.5% तिला फायदा मिळाला नाही, विमानतळामध्ये तिची जागा दिली, परंतु ते समाजासाठी फक्त ती आज रस्त्यावर तिने उपोषण केलं. 10 दिवस तिने अन्नाचा कण पोटामध्ये तिच्या नव्हता, पाण्याचा थेंब देखील नव्हता, पण ती का लढली? तिला दिबा पाटला आपल्या समाजासाठी लिहिली. आज आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार असतील किंवा भंडारी असतील, ह्या समाज कुठेतरी टिकून राहायला पाहिजे. आणि दिबा पाटलांचं नेतृत्व जर म्हटलं या पूर्ण हिंदुस्थानाला माहिती आहे. म्हणजे फार दिग्गज नेते जे होते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे नेते आज दिबा पाटील होते. आज 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, पुन्हा विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी आणि बऱ्याचशा जे जनतेसाठी आज महिलांसाठी सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी त्यांना दिबा पाटलांनी जे केल्यात, तर त्यांचा अधिकार या जमिनी आणि आमच्या जमिनी आहेत, त्या आमच्या जमिनी आम्ही दिल्यात, त्याच्यामुळे आम्ही बोलतो तुमच्या जमिनी. आज आमचा अटल सेतू आमच्या इथे झालेला आहे, तिथे सुद्धा आमचा आगरी कोळी कराडी असेल ना, त्या भागामध्ये मच्छीमारीचा व्यवसाय, पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय ज्याला करत होते, म्हणजे ती एरिया सुद्धा आमची होती. परंतु ज्यावेळेला तुम्ही तिथे अटल सेतू बांधला, तिथं तुम्ही अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं, आम्ही काही बोललो नाहीये. ते सुद्धा राष्ट्रीय नेते, हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. होतं आमच्या ज्यावेळेला जमिनी तिची विमानतळाला आम्ही दिल्या, त्यावेळेला आमची अशी मागणी होती की दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला लागावं म्हणून. आता का तुम्ही आता मागे सरताय म्हणून आम्हाला हे हत्यार उपसावं लागले. आज जरी पोलिसांनी जरी आम्हाला अडवले जरी असले तरी आम्ही थांबणार नाही आहोत. आज जरी हा आमचं आंदोलन त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर याची रणनीती असेल ना, ही पुढची असेल नाही, ही तुम्हाला कळेल. आणि मी तर बोलते तुम्हाला मी धन्यवाद देतो, पत्रकार जे मीडियावाले आहेत ना, हे जास्तीत जास्त पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न जरा तुम्ही करा. का तुम्ही जनतेचा तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहेत, तर त्यासाठी ही आमची जी बातमी जी आहे आणि हे तुम्ही उचलून धरायला पाहिजे, जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे, एवढं मी बोलतोय. नक्की दादा, या क वाटतं तुम्हाला केले आग लावा यांना न मारा डायरेक्ट. रिक्षाला भेटलो तरी ते आमच्या मार्चित करताना आमच्याची आता जे पोलीस अत्याचार करतात आपल्यावर, हे आपले सगळे कार्यकर्त्यांना हे करा, तुम्हाला काय वाटते आता? यांना मारावा राखी बिकील टाकून. ताई, तर हे आता समजा आपले कार्यकर्त्यांना उचलून डायरेक्टली टाकी दिले, या तुम्हाला काय वाटते? म्हणजे काहीतरी षडयंत्र आहे हो? हो, आहे यांचं आहे सगळं. चुकीचं आहे ना हे पण, बरोबर आहे का? जागा आपली, सगळं आपलं आणि तुमचं जागा आपली, नाव पण आपला भेटला पाहिजे. विजय असो, दिबा पाटील साहेबांचा विजय असो. घ्या घ्या घ्या. तुम्ही बघू शकता आताच्या कार्यकर्त्यांना
सरळ बोलल्यानंतर हे कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीमध्ये टाकत आहेत. तुम्ही बघू शकता अत्याचार, पोलिसांचा अत्याचार बघू शकता तुम्ही. महिला वर्गाला हे धक्काबुक्की करून पोलीस कोठडीमध्ये डोंबण्याचा प्रयत्न करताना यावी अत्याचार चालवले हो. तर कसा ती बघा, ती जी व्हॅन चालली आहे त्या व्हॅन मध्ये सगळे कार्यकर्त्यांना डांबून नेताना या जया जमावबंदी दिसली का अंश त्यांना उचलताना जेवून जातो. या काहीतरी चुकीचं होतं. हे आंदोलन थांबणार नाही ना. तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन थांबणार नाही. हे आपल्या लोकांचा घाबरवतात, पोलिसांचा प्रयत्न आहे घाबरवण्याचा, बाकी काही नाही. आपल्या लोकांची एकजुटी असली तर पोलीस काय करू शकत ना आपल्याला. जे डिबस नाव लागलं आपल्याला असं आहे. इथे जेव्हा जमतात सगळी जमतात तर लगेच पटकन पोलीस येलं का उचलून येता प्रश्न करतात. याचा काय वाटतं तुम्हाला? हे ऑलरेडी चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. ते आपल्या लोकांना एकत्र येऊन देत नाही. एकत्र आलं तर त्यांना माहिती आहे लोक एकत्र आलो मोठा उद्योग होईल, त्यामुळे ते लोकांना आपल्या 4 लोक जमले त्यांना एकत्र येऊन देत नाही. हे चुकीचं आहे. तर नमस्कार. इथल्या भूमिपुत्रांचा म्हणजे आरोप आहे की हा आंदोलन चिरडला जातो. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, म्हणजे जे कार्यकर्त्यांना आता उचलून घेऊन जातात हे जमावबंदीसाठी सांगून, मग याचा बद्दल कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन जातात त्यांना? पनवेलला. कुठल्या पोलीस स्टेशन? पनवेल. पनवेलच्या पोलीस स्टेशन मध्ये. असं तुम्हाला वाटतं का म्हणजे ही जमावबंदी आहे म्हणजे याच्यासाठी फक्त जो अलर्ट केलाय त्यासाठी हे उपक्रम राबवलाय असं बोलायचं? दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? यतीन विनायक देशमुख. काय माहितीये का, बीजेपी सरकारचं प्रत्येक वेळी हेच चाललेलं आहे. काही यायचं आणि दडपशाहीने आंदोलन कुठलं पण दडपून टाकायचं. आता कुठेही आंदोलनाला सुरुवात झाली, त्यांना एवढं कळायला पाहिजे का ही जनता आहे आणि प्रकल्पग्रस्त जनता आहे. आता मी एक मराठा समाजाचा माणूस आहे, पण माझं गाव या आगरी कोळी कराडी समाजामध्ये ते मी स्वतः एक प्रकल्पग्रस्त आहे. या दिवा पाटील साहेबांमुळे आज आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त असो किंवा इथले जे मोठमोठे नेते कॉन्ट्रॅक्ट घेऊन मोठे झालेत, हे मोठे झाले, परंतु त्यांच्या आदेशाने हे आंदोलन दडपण्याचं काम चालू आहे. पण प्रकल्पग्रस्त कुठं दडपणार नाही. इतका भर पावसामध्ये पण प्रकल्पग्रस्त इथे आहेत. पूर्णपणे अटक झाली सगळ्या लोकांना, पण कोणी तिथून हल्लेलं नाहीये. त्यामुळे काही पोलिसांना पुढे करून किंवा कुठेतरी आदेश वरच्या लोकांचा ऐकून तुम्ही जर काय दबाव कराल तर इथला पनवेलचा प्रकल्पग्रस्त कुठे दबावाला बळी पडणार नाही. हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपात होईल. आज पाऊस इतका प्रमाणात गरजतोय तरी देखील जनता रस्त्यावर उतरली होती. हे स्वरूप मला वाटतं या शासनाने बघितलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे आणि लवकरात लवकर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला डिक्लेअर केलं पाहिजे. धन्यवाद दादा, नक्की लागेल. दादा आता यांचं चालू आहे म्हणजे जमावबंदी केल्यानंतर पोलीस धडक काढून लगे आता मोठमोठ्या संख्येने आपल्या लेडीज लोक वर्गाला पण उचलून घेऊन जातात. कोणी पोलीस निरीक्षक म्हणजे लेडी कॉन्स्टेबल नसताना सुद्धा त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? मुळात साहेब कायद्याने अतिशय चुकीचं काम चालू केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना कळायला हवं. तुम्ही आज इथे दिबा पाटील साहेबांच्या नावाला जी लोक म्हणजे नाव लागावं म्हणून येत आहेत, काय येत आहेत, एक श्रद्धा आहे. दिबा पाटील साहेब म्हणजे एक श्रद्धास्थान आहे लोकांचं, त्याच्यासाठी इथे लोक जमलेली आहेत. या लोकांना कळायला पाहिजे का इथे महिला भगिनी आलेल्या आहेत, तर तुमच्या महिला पोलीस आले आहेत. मुळात मला म्हणायचं अटक करायची गरजच काय? मोर्चा हा पायी होता. हा कुठे दगडफेक करायला चालला होता का? कुठल्या आमदाराच्या घरावर चालला होता, खासदाराच्या घरावर चालला होता का, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चालला होता? मोर्चा पायी चालत जाणार होता, तो विधान भवनावर जाणार होता. का तर आपलं पावसाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात जेव्हा विषय गाजला जातो तो दिल्ली परत पोहोचला जातो. याचं स्वरूप जर या लोकांना कळणार नसेल तर या असेच आंदोलन उद्रेक स्वरूपाची होतील. कारण मला वाटते इथल्या लोकांना अनुभव आहे, इतिहास साक्षी आहे की दिबा पाटील साहेबांच्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन झालं आणि त्याचं स्वरूप 12.5% द्यावं लागलं. तेव्हा शरद पवार साहेब सीएम होते. मला वाटतं या मुख्यमंत्र्यांना ते माहिती नसेल, त्यांनी माहिती करून घ्यावी. या जनतेचा जो उद्रेक झाला, इकडच्या सर्व समाजाचा जो उद्रेक झाला, तर हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आणि आम्ही या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील उद्धव साहेबांच्या आदेशाने सर्व लोक सामील झालेलो आहोत. आणि मोठ्या प्रमाणात देखील इथे पुढे आंदोलन जर होणार असेल तर साहेबांच्या नेतृत्वात तीच आमची जनता रस्त्यावर उतरणार. धन्यवाद दादा, खूप धन्यवाद. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल असं नाही की या सरकारने अतिच कार्य केलेलं आहे. ॲक्च्युली एवढी जनता पावसामध्ये येऊन सुद्धा आमचा मोर्चा एकदम शांतता मार्गाने विधान भवनावर जाणार होता आणि त्या मोर्चासाठी या लोकांनी गालबोट लावून इथं पोलीस यंत्रणा एवढी मोठी राबवून आणि मोर्चाला अटक करायचा प्रयत्न जो केला त्या लोकांनी तो फार निषेधार्थ आहे. आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने एवढ्या जबरदस्त संख्येने आम्ही आलो आहोत. याच्या आधीची जी बाईट दिली तो आमचा शहर प्रमुख आहे नवीन पनवेलचा. आम्ही जे सगळे आहोत इथे ते शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या पक्षातर्फे दुसऱ्याच दिवशी पाठिंबा दिला होता आणि तरी देखील ह्या लोकांनी हे गालबोट लावलेलं आहे. मुख्यमंत्री एवढा बेशरम आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा वाटोळा केला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्या पुढे हे आंदोलन आपण असं हे न करता दोन्ही आमदारांच्या घरावर बसा, त्या आमदारांचा राजीनामा घ्या, हीच माझी तुम्हाला मागणी आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा या आता तुमचं नाव दादा? माझं नाव प्रदीप मुंबईकर, वेशवी उरणवरून आले मी. दादा आज दिबा पाटलांचे समर्थक आम्ही. दादा आता ज्या चालले थोडीशी जमावबंदी होईल तर लगेच पोलीस अटक करतात, बरोबर? अटक करतात. माझ्या समोर 4-5 जणांना उचलून नेलं लगेच. मुख्य वाटतं तुम्हाला याबद्दल? याबद्दल बरोबर नाही. आमचा मोर्चा आमचा स्थानिकांचा आवाज लोक दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात तर काय असं वाटायला लागलं. धन्यवाद दादा. तुम्हाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला, बरोबर? मग यो आंदोलन चिरेडण्याचा प्रयत्न आहे का? नाही, भाजपा गाभण आहे. ते वेळाला तो महिना आहे. कारण 3 महिन्यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस शिष्टमंडळ त्यांच्याकडे बसला होता आणि त्यांना उद्घाटन करायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा 3 महिन्यात आम्ही नाव देऊ. आता त्या 3 महिन्याचे 8 महिने झालेले आहेत. ते ज्यावेळेस गाभण आहे त्याची सुटका होईल त्यावेळेस ते नाव देतील. त्यावेळेस कोणाचं नाव देतील, काय देतील ते ठरवतील. परंतु आज पोलिसांनी किती जरी हा आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही नाव लागे बिना या आंदोलनातून बाहेर पडणार नाही. आमच्या बापाचं नाव लागलं पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि बापाचं नाव लागावं त्यासाठी आम्ही भर पावसामध्ये आंदोलन करतोय. मी भूमिपुत्रांना विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आहोत आत्ता त्या ठिकाणी रस्ते अडवा, रस्त्यात पडा. फक्त नुकसान होणार नाही कोणाचा तेवढी गोष्ट लक्षात घ्या. सरकारला आपली ताकद दाखवा आणि दिबा पाटील साहेबांचा नाव लागल्याशिवाय आपण इथून निघायचं नाही. खरं तर मला एक अभिमान वाटतं, हा भाऊ माझा भिवंडीवरून आलेला आहे. म्हणजे दिबा पाटील साहेबांवर जो असलेला प्रेम 5 जिल्ह्यांमध्ये मला पाहायला मिळतोय आणि निश्चित माझी अपेक्षा आहे किंवा मला वाटतंय की दिबा पाटील साहेबांचं नाव लावल्याशिवाय हा भूमिपुत्र आता स्वस्थ बसणार नाही. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? श्रुती म्हात्रे, ताई म्हात्रे साहेबांची कन्या माहिती असावं म्हणून. ताई आता जो आंदोलन आहे चिरडण्याचा प्रयत्न आहे का तुम्हाला काय वाटतं? 100% हे आंदोलन चिरडण्याचाच प्रयत्न आहे. आज आताच ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या माध्यमातून ते चिरडण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांचं कर्तव्य बजावत आहेत परंतु ह्या सरकारच्या दबावापोटी ते करत आहेत. आज पाहिलं असेल आपण शेकडो महिलांना हाताला पायाला धरून अगदी निष्ठुरतेने गाड्यांमध्ये भरून विविध ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हा आंदोलन चिरडण्याचा 100% प्रयत्न आहे. आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारची कुठचीही पॉझिटिव्ह पावलं नाही आहेत. आजपर्यंत 3 महिने, 9 महिने, 8 महिने जे काय आश्वासन दिलेलं आहे ते इथल्या स्थानिक आमदारांनी फक्त येणाऱ्या इलेक्शनला पाहता दिलेले हे फुटकळ असे आश्वासन आहेत. कुठचाही या सरकारचा, या मोदी सरकारचा कुठचाही असा हेतू नाहीये की त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे. परंतु हा भूमिपुत्र सजग आहे, जागा आहे. आम्ही आज अटकेत नाही तर मरणात जाऊ परंतु दिबा पाटील साहेब यांचं नाव लागेपर्यंत थांबणार नाही. ताई आपल्या पुढचं धोरण काय असेल? पुढचं धोरण हेच राहणार आहे की आज जिथपर्यंत हा अल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाही. या अल्पविरामानंतर होणारा आक्रोश आंदोलन जे असणार आहे आणि लोकांचा जो आक्रोश असणार आहे, महिलांचा जो आक्रोश असणार आहे, माझ्या भूमिपुत्रांचा आक्रोश असणार आहे. आज पाहिलं असेल माझे बंधू भिवंडीपर्यंत आलेले आहेत. आज इथला भूमिपुत्र नाही तर संपूर्ण संबंध महाराष्ट्रातला आगरी समाज, आगरी कोळी समाज, कराडी समाज हे सर्वजण अशा पद्धतीत पेटून उठतील की ते दिल्लीपर्यंत पण जायला कमी करणार नाही एवढं निश्चित मला वाटतं. माझं बोलबाला टीव्हीच्या माध्यमातून स्थानिक आणि प्रत्येक समाजाला फक्त एवढंच आवाहन आहे की विमानतळाला दिबा पाटील नाव मिळावं. हे फक्त आगरी आणि कोळी समाजापुरतं मर्यादित नाहीये. 1970 मध्ये जेव्हा नवी मुंबई सिडकोकडून वसवली जात होती तेव्हा दिबा पाटील साहेबांनी संघर्ष करून आपलं आयुष्यपणाला लावून जो 12.5% कायदा रायगडमध्ये लागू केला तो त्यानंतर पूर्ण देशामध्ये लागू केला. आणि आज जिथे जिथे जमीन अधिग्रहण केले जाते, SEZ साठी असेल, कंपन्यांसाठी असेल, उड्डाणपुलांसाठी असेल, त्यांना तो 12.5% कायदा लागू झाला. त्यामुळे ह्या आंदोलनात
दिबा पाटील यांचं नाव मिळावं या आंदोलनात. फक्त आगरी कोळी समाजानेच नाही तर प्रत्येक समाजाने या आंदोलनामध्ये येऊन आगरी कोळी समाजाला पाठिंबा दिला पाहिजे, हे मी बोलबाला टीव्हीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आणि मराठी एकीकरण समितीचा संपूर्ण पाठिंबा या आंदोलनाला असेल. धन्यवाद दादा. ताई तुम्हाला काय वाटतं? मुझे तो इनका दबाने के लिए कोशिश कर रहे हैं इन लोगों ने, दूसरा कुछ नहीं है. क्योंकि इन्होंने दो आमदार लोग है, एक तो उरान का आमदार है बालजी सर और इधर का प्रशांत ठाकुर ने. उन्होंने बोले थे 3 महीने के बाद दीपा पाटिल साहब का ईमान निलदन में नाम डालेगा, लेकिन अभी तक उनका कुछ नाम डालने का कुछ नाम ये भी नहीं बोल रहे. और राजीनामा देते करके बोलो, दोनों आमदार लोग के लेने वाले वो अपने आप को। एक तो जला के लेने वाले, एक तो राजीनामा देने वाले थे. राजीनामा जला का इंतजार कर हाँ, लेकिन इन्होंने ना झलक ले रहे ना राजीनामा दे रहे. लेकिन दीपा पाटिल साहब का नाम देना चाहिए करके हमारा सबका इच्छा है. लेकिन मैं देखे ना, मेरा गांव मैंगलोर है, लेकिन मुझे इच्छा है, मैं देखो एक दीपा पाटिल साहब का नाम है, अब उनका नाम होना चाहिए करके मेरा भी इच्छा है और सब गाँव वाला की इच्छा है. लेकिन इन्होंने आज मोर्चा निकलने के लिए दिया नहीं है, सबको उठा उठा के गाड़ी में डाल रहे हैं. किस बात के लिए पता नहीं. ऊपर से कितना भी ऑर्डर आने दो, लेकिन हम लोग तो रुकाने वाले नहीं. अभी हम लोग आगे और इन लोग कितना दबा है उससे ज्यादा हम लोग ने ये करके दिखाएगा और ज्यादा पब्लिक आएगा इनका मोर्चे के लिए. आता ताईंनी एक गोष्ट आठवणीत करून दिली की आपले जे स्थानिक आमदार आहेत प्रशांतदादा ठाकूर यांनी अशी घोषणा केली होती की जर विमानतळाला नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईल. मी त्यांनाच त्यांच्या शब्दाची आठवण करून देतो. ते आम्हाला स्थानिक आमदारांचा एवढा अभिमान आहे. त्यांनी मागच्या वेळेला स्थानिकांसाठी कामोट्याचा जो टोल नाका चालू झाला तेव्हा अशीच घोषणा केली होती, जर हा टोल स्थानिकांना माफ नाही झाला तर मी राजीनामा देईल. आणि त्यावेळी त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. टोल नाका माफ व्हायच्या आधी त्यांनी राजीनामा दिला आणि बीजेपी पक्षात गेले. त्यांनी आता परत शब्द दिलेला आहे, जर दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागला नाही तर मी राजीनामा देईल. तर मी साहेबांना आठवण करून देतो की तुम्ही तुमचा शब्द पाळावा. जर विमानतळाला दिबा पाटील साहेबांचा नाव लागला नाही तर तुम्ही कृपया राजीनामा द्यावा आणि तुम्ही तुमचा शब्द खरा करावा. तुम्ही बघू शकता दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे. विमानतळाला नाव कुणाचं? दिबा पाटील साहेबांचं. दिबा पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे विमानतळ नाव कुणाचं? दिबा पाटील साहेबांचं. विमानतळ नाव कुणाचं? दिबा पाटील साहेबांचं. अरे कोण म्हणतो देणार नाही? तुम्हाला कसा आणि कुठल्या पद्धतीने उचलून आणली? गाडीतून काढून उचलून आणले, आतमध्ये टाकले. जे चालत होते त्यांना फिरवले रिटर्न. असं आम्हाला वाटतंय का आता ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? ही हुकुमशाही आहे. कोणाचं राज्य आहे? इंग्रजांचं आहे का आणि कोणाचं राज्य आहे? गाडीतून का उचलून आणलं आम्हाला गाडीतून आम्ही काय आतंकवादी आहोत का? गाडीतून उचलून आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्हाला आम्ही आमच्या हक्काचं बापाचं नाव लावावं. काय केलं असतं तर ठीक होता. आमच्या जमिनी गेल्या नसत्या तर ऐकतो नाही पहिलं बनला नसता. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता योच तो मुख्यालय आहे जिथं कार्यकर्त्यांना डांबून आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता पोलीस मुख्यालय इथं मोठ्या संख्येने ह्या आपल्या भावबंधांना कार्यकर्त्यांना डांबून आणलेलं आहे. हा पोलिसांची ही पोलिसांच्या गाडीतून डांबून आणलेलं आहे यांना. तुम्ही बघू शकता मोर्चा आमचा आपला सर्वांचा हा मोर्चा शांततेत चालू होता. आपण पोलिसांना विनंती केलेली का आम्हाला मोर्चा करून द्या, आम्ही कुठलंही गालबोट लावणार नाही, आम्हाला आमच्या हक्काचं आमच्या बापांचं नाव लावायचंय. परंतु तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याआधीच मोर्चेकरांच्या आंदोलनकर्त्यांची दडपशाही चालू केली. सगळ्यांना गाडीत टाकू लागले. मग लोकशाही आहे कुठं? जर महायुती किंवा हे शासन बोलते लोकशाही आहे, लोकशाही आहे कुठं ती? हा आम्ही कुठं न्याय मागायचा? आज आम्ही रस्त्यावर उतरलो आमच्या हक्कासाठी. आज या ठिकाणी ही सर्व वस्तू नमस्कार दादा. नमस्कार. हे आता कार्यकर्त्यांना
इथे व्हॅन मध्ये डांबून आणलेलं आहे, हो बरोबर? प्रत्येकाला उचलून गाडीतून उतरून हो इथं गाडीत डांबून आणले, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितपणे आजचा जो मोर्चा होता हा ऐतिहासिक होता. तुम्ही पाहाल तर फार मोठ्या प्रमाणात गावोगावातून युवक इथे आलेले होते आणि युवकांवरती अशा प्रकारचा अत्याचार करून त्यांचा मोर्चा जो लोकशाही पद्धतीने चालू होता तो दाबण्याचा प्रयत्न केला. आज आपण पाहत असाल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ पनवेललाच त्यांनी 6-7 मोठ्या गाड्या भरून आपले भूमिपुत्र आणि बरेचसे नेते यांना डांबून नेण्यात आलं आणि त्यांना अटक करण्यात आली. आज आपण पाहताय की जे युवक इथे रस्त्यावरती चालवत होते, ज्या महिला आपल्यासोबत चालवत होत्या, त्या सगळ्यांना थांबवण्यात आलं आणि त्यांचा मोर्चा जो आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला. यापुढे आज जरी पाऊस असला तरी देखील फार मोठ्या संख्येने भूमिपुत्र इथे उपस्थित होते, पण यापुढे याच्यापेक्षा मोठा विशाल मोर्चा निघेल आणि सरकारला जाब विचारून जी आमची भूमिका आहे, जी आमची मागणी आहे, जी सर्वांची मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, ते आम्ही करून घेणारच. धन्यवाद दादा. दादा आता म्हणजे आता जो महिलांचा मला प्रतिक्रिया मिळाल्या की महिला कॉन्स्टेबल नसताना सुद्धा लेडीजला डांबण्यात आले, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, हे चुकीचं आहे. पोलीस प्रशासनाने हा शांतपणे होणारा मोर्चा तसा तसा पुढे जाऊन देणं अपेक्षित होतं. त्यांनी अशा प्रकारची दडपशाही करण्याची काही आवश्यकता नव्हती आणि अशा प्रकारे केल्यानेच मग लोकांचा उद्रेक होतो आणि मग आपल्याला सुशासनाची परिस्थिती निर्माण होते की त्याच्यामुळे अननेसेसरली आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होती, व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे आपण ही संधी द्यायला हवी युवकांना, महिलांना, जे कोणी नागरिक भूमिपुत्र याच्यामध्ये मोर्चामध्ये सामील होत आहेत त्यांना ती संधी द्यायला हवी होती, अपेक्षित होत आहे. धन्यवाद दादा. दादा यातल्या पुढच्या प्रतिक्रिया काय असतील, पुढे काय होणार आहे? नाही, निश्चितपणे आजच्या ह्या मोर्चाला जरी दडपलं असलं तरी देखील आपण पुढचा जो काही याच्यामध्ये जी रूपरेषा असेल ती लवकरच आपण निश्चितपणे सांगणार आहोत. आपण जो आज जो ठरवलेला निश्चय होता मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचा तो आपण पूर्ण करणार आहोत आणि आपलं जे म्हणणं आहे ते खरं करून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपण कुठेही थांबणार नाही. ही अशाच पद्धतीने हे आंदोलन पुढे जाईल. नाही सर, नमस्कार. काय वाटते याच्या पुढची फेरी काय असेल तुमची? हा आंदोलन खरं तर मोठ्या प्रमाणात आता उग्र होणार आहे. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण आगरी लोकांचा आवाज काही दबला जाणार नाही. कारण की दिबा पाटील हा आमच्या अस्तित्वाची लढाई, आमच्या स्वाभिमानाची लढाई. त्यामुळे हा आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उग्र झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारला याचा जबाब द्यावा लागेल. कारण की आमच्या जमिनी, आमचा शेतकरी आणि आमचा नेता, त्यामुळे आमच्या नेत्या दिबा पाटलाचं नाव चुकतं लागत नाही. हा आंदोलन असंच मोठ्या प्रमाणात आता उग्र झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद दादा. आता जे आता इथे जमावबंदी झाली, पोलिसांनी प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याला जो गाडीतून पकडून डांबून घेऊन नेले, अतिशय शर्मेची बाब आहे. महिला पोलिसांना अक्षरशः आमच्या तरुण पोराला पकडण्यासाठी पाठवलेलं गेलं. म्हणजे अतिशय खालच्या स्तरावरती पोलीस प्रशासन गेलेलं आहे. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आम्ही हा आंदोलन कोणत्या प्रकारचा हिंसा न करता शांतीच्या मार्गाने करत होतो, पण आमचा हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही येणाऱ्या काळामध्ये याचा जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. कोण बोलतो देणार नाही? अरे कोण बोलतो देणार नाही? विमानतळाला नाव कुणाचं? विमानतळाला नाव कुणाचं? रश्मिता पोपेडा जिने आंदोलन केलं तिला सुद्धा फरफडत नेलेलं आहे. ते पण पुरुष जे पोलीस अधिकारी होते त्यांनी, महिलांनी नाही. हा निषेध करतो आम्ही या घटनेचा. निषेध निषेध निषेध. दादा आता मला महिलांच्या प्रतिक्रिया भेटल्या की महिला कॉन्स्टेबल नसताना सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल यांनी आपले लेडीज लोकांना धडपडीत व्हॅन मध्ये बसवलेला. तुम्ही स्वतः मीडियाने दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने फरफटत नेऊन ती काही महिला आमच्या आजारी आहे. एवढ्या मोठ्या पावसाचे सगळे लोक या ठिकाणी उतरल्यानंतर प्रशासनाला कोणत्या प्रकारचा आमच्या बाबतीत सहानुभूती नव्हतीच. आणि आमचं हा आंदोलन खरं तर सरकार भयभीत झालेलं आहे आणि हे काहीतरी षडयंत्र आहे. आम्हाला आता जाणून चुकलंय की कोणतं तरी षडयंत्र दिबा पाटलांचं नाव पुसण्याचं करते, पण ते पुसलं जाणार आहे निखाऱ्यासारखं. आम्ही ते त्या विमानावरती लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही या सरकारचा निषेध करतो. निषेध 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 निषेध. पुढचं आंदोलन होईल तेव्हा इमाना आपण डायरेक्ट बंद करू. रोडला जाण्यापेक्षा हे लोक, पोलीस लोक एवढा आपल्यावर अत्याचार करतायत, महिला पाठवत आहेत आणि जे आपल्या मुलांवर हे करतात, धरून धरपकड कसं पण पाणी पडतोय, लोकांना ताप आलाय, लहान लहान लेडीज आहेत त्यांना ताप आलाय. याचा पुढचं आंदोलन हे इमानात बंद करू.
या लक्षात घ्या. भूमिपुत्रांचं आपण दाखवून देऊया ना. लक्षात ठेवा, आम्ही काय सरकारच्या तिजोरीवरती धाड टाकायला निघालेलो नव्हतो. आम्ही आमची जी रास्त मागणी आहे ती लोकशाही पद्धतीनं संविधानाची पायमल्ली न करता आमचा अधिकार मागायला आम्ही निघालेलो होतो. सरकार जर म्हणतंय राज्य सरकारतून प्रस्ताव केंद्रामध्ये पाठवलेला आहे आणि केंद्रामध्ये तो अधिवेशन निघणार आहे, तुम्ही थांबा. आम्ही इतके महिने थांबलो, किती संयम आम्ही भूमिपुत्रांनी बाळगायचा आणि त्या संयमाला पुढे ढकलून आम्ही जर रस्त्यावरती संविधानाच्या मार्गातून लोकशाही पद्धतीनं जर आम्ही रस्त्यावर उतरत असेल, आमचा मार्ग आम्ही निवडत असेल, तर सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे, नाही की त्यांना तुडवलं पाहिजे, चिरडलं गेलं पाहिजे. पण आज तुम्ही परिस्थिती पाहता, इतका पाऊस पडत असताना सुद्धा हजारोंच्या संख्येनं भूमिपुत्र आज रस्त्यावरती उतरले होते. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून मोर्चा निघाला, परंतु नेत्यांना तिथेच अडवलं गेलं. परंतु भूमिपुत्र शांत बसला नाही. पुढची जी फळी होती ती ताकदीनं निघाली आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळत नाही, ती मागणी घेऊन आग्रही भूमिका घेऊन निघाली. परंतु खारघर या ठिकाणावरून आम्हाला देखील जेरबंद करण्यात आलंय, आम्हाला देखील पोलिसांनी अटक केलं आणि हे सगळे तरुण आज इथे पोलीस स्टेशनला आणून इथे ठेवलेले आहेत. यातून काय निष्पन्न झालेलं आहे? सरकार, तुम्ही जसा मगाशी प्रश्न उपस्थित केला की लेडीज कॉन्स्टेबल असताना जे युवकांवरती त्यांनी पाठवले आणि जेंट्स कॉन्स्टेबल असताना सुद्धा लेडीजवरती ज्यांनी पकडण्यासाठी पाठवले, हे खरं तर गृह खात्याचं अपयश आहे. मी आज या ठिकाणी मी म्हणेन गृह खात्याचं अपयश आहे. कारण जर तुमच्याकडे पोलीस प्रशासनाकडे जर अशा पद्धतीची माणसं नसतील किंवा जर योग्य नियोजन नसेल, तर तुम्ही का अशा पद्धतीने आमचं आंदोलन दिवसण्याचा प्रयत्न करताय? खरं तर बघा, नवी मुंबई विमानतळ हा इथल्या स्थानिकांच्या जमिनीवरती झालेला आहे. 22.5% हा भूखंड ज्या पद्धतीनं आम्हाला पॅकेज दिला तो काय योग्य नाही आहे. 77.5% जमीन त्यांनी फुकटच घेतली. म्हणजे आमच्या जमिनी फुकट देऊन तुम्ही त्याच्यावरती विमानतळ करता, मग तिथं नाव आमचंच पाहिजे ना, का तुमच्या बापाचं पाहिजे? याच्या पुढे जर तुम्हाला जमीन पाहिजे तर तिसरी मुंबईची घोषणा केली. परत इकडे आपले कर्नाला साई चिरनेरचा घोषणा केली आहे. तिसरी मुंबईसाठी जमीन त्यांना पाहिजे अजून. मग जमिनी तुम्हाला पाहिजे, आमच्या जमिनी पाहिजे, स्थानिकांच्या जमिनी पाहिजे. मग तुम्ही आम्हाला डावलत असाल तर आम्ही तुम्हाला काय जमीन द्यावाची? जमीन देऊन आमच्या उपकार, तुम्ही आमची जमीन घेता देशाचा विकासाच्या नावाखाली, पण आमचा बकास करतो त्याचं काय? जिथं आणले ते पण आपल्याच जमिनी 100%. आणि राहिला विषय आमच्या जमिनी, मी गव्हाणकोपरचा आहे, 3,000 रुपये एकरनी जमीन घेतल्या. आता किती व्याज होते ना देवाला, त्या जमीन परत द्या आमची. विमानतळ आम्हाला देतो, आम्ही आमचं नाव ठरवतो काय द्यायचं. तुम्हाला तुमची लायकी नाही आहे आमच्या या करायची. बसून सगळ्यांना फरफरडून दिलं चालत असलेले पूर्णपणे सगळ्या लोकांना. म्हणजे भूमिपुत्र नाही काय नाही, आपण सगळे कुठलंही राजकारण न ठेवता सगळे पनवेल तालुका, रायगड जिल्हा, ठाण्यावरनं पण आमचे महेश दादा कल्याणवरनं आलेले आहेत. एवढे लोक येऊन सुद्धा आपण जर हे पोलीस जर आपल्यावर अन्याय करत आहेत तर आपण सगळे एकता होणं फार जरुरी आहे. या ठिकाणी माझं नाव संजय घरत, कुठनं दादा? लोकनेते दिबा पाटील 27 गाव कृती समिती प्रवक्ता संजय घरत, गाव काळुंद्रे. या ठिकाणी आपल्याला सांगतो, सर्व नेते सांगतात सत्ताधारी की दिबांचंच नाव लावणार, दिबांचंच लावणार. आपल्याला सांगतो का काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण केला. आनंदाची गोष्ट आहे. परंतु आम्हाला एक इच्छा होती, त्याच्या बाजूला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण व्हायला पाहिजे होतं. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारकडे जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला झाले वर्ष 4. मला एक सांगा की 4 वर्ष होऊन सुद्धा 4 वर्षामध्ये कॅबिनेटची नोट असते, त्या कॅबिनेट नोटमध्ये ठराव पास होऊ शकत नाही. ही शर्मेची गोष्ट आहे. तुम्ही एकीकडं महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करता, आम्हाला आदर आहे, परंतु आमची एक इच्छा होती भूमिपुत्रांची की तुम्ही 4 वर्ष देऊन सुद्धा जर त्याच्या बाजूला जर आमच्या भूमिपुत्रांच्या कैवारी राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं त्या ठिकाणी पुतळा अनावरण केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. परंतु त्यांनी तसं केलं नाही. हे काय सांगतात, आमदार सांगतात, खासदार सांगतात, मुख्यमंत्री सांगतात आम्ही साहेबांचंच नाव देऊ, दिबांचंच नाव देऊ, दिबांचं नाव देऊ. यांच्यावरती विश्वास आम्ही कसा ठेवायचा? 8 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. 3 ऑक्टोबर 2025ला समस्त भूमिपुत्रांच्या नेत्यांची बैठक घेतली आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्हाला 2 महिने द्या. परंतु 2 महिने होऊन आज 9 महिने झाले. म्हणजेच मुख्यमंत्री महोदयांनी 9 महिने घेऊन त्यांनी दिलेल्या वचनाचं पालन केलं नाही. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी 24 जूनला आमची भगिनी रश्मिता पोपेटा याच्या माध्यमातून 12 दिवस आंदोलन चालला. तिने प्रामाणिकपणे आंदोलन केला. एकही अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याचा कण घेतला नाही आणि म्हणून तिच्या आंदोलनाला प्रतिसाद
पाचही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्रांनी दिला आणि हा परत्या पावसामध्ये आज आपण पाहता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा प्रचंड असा सुरू आहे. ह्या पावसाला न जुमानता पाचही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने जी वाट आम्हाला पकडायची विविध वनावरती ती अडवण्याचं काम या सरकारने पोलिसांच्या मदतीने आज आम्हाला थांबवलेलं आहे. आज तुम्ही पोलिसांच्या आधारावरती आम्हाला थांबवलं आहे. आम्ही लाखोनी येऊ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे आहे ते थांबवल्याशिवाय ही जनता राहणार नाही. भूमिपुत्रांना या आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन करतो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लाखोच्या संख्येने जायचं आहे आणि या विमानतळाला आपल्याला थांबवायचं आहे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला हे जे आता पोलिसांनी आपल्या कार्यकर्त्यांना डांबून आणलेले आहे? पोलिसांना सरकारने जे काय आदेश दिलेले आहेत ते सरकार घाबरलेलं आहे. खऱ्या अर्थानं भूमिपुत्र ज्यावेळी एकत्र येतात, या भूमीमध्ये ज्या नेत्यांनी इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यासाठी संघर्ष केला, 1-2 वर्ष नाही तर वयाच्या शेवटच्या अंतापर्यंत संघर्ष केला, असे आदरणीय दिबा पाटील साहेब, त्यांचं नाव एअरपोर्टला मिळावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावर उतरून आम्ही आमचा लॉंग मार्च चालू होता. पोलिसांना मध्ये अडवायचं काही कारण नाही, शांततेने आम्ही जाणार होतो. अधिवेशन चालू आहे. मी सुद्धा 14 ते 19 विधिमंडळाचा मी सदस्य होतो, मी आमदार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा पोलिसांकडनं चुकीची ट्रीटमेंट मिळतोय. सांगण्यात तात्पर्य एवढंच की खऱ्या अर्थानं शासन या ठिकाणी सरकार घाबरलेलं आहे. पण सरकार किती दिवस आम्हाला थांबून ठेवेल? कधीतरी सरकारची कोंडी आम्ही तोडणार आणि जोपर्यंत आता आमचा पवित्र असा असणार आहे, जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देत नाही तोपर्यंत पुढची पायरी आमची असेल की आम्ही विमानतळ सुद्धा चालू देणार नाही, एकही विमान उडू देणार नाही. जर इथल्या ह्या भूमीमध्ये आम्ही लोकांनी आज आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, या ठिकाणी जो काय कोणी राहायला आलेले आहेत त्यांना ते भूमिपुत्र नाही आहेत. ज्या भूमिपुत्रांनी त्याग केलाय, ज्या भूमिपुत्रांच्या नेत्यांनी त्याग केलाय, संघर्ष केलाय, त्या नेत्याच्या नावासाठी जर आम्ही रस्त्यावर उतरत असेल तर ते त्यांना थांबवणं हे सरकारचं अतिशय खूप मोठं सरकार चुकीचं काम करतोय. आणि सरकारला सुद्धा आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की आपण अशा भूमिकेमध्ये असाल तर आपलं सरकार सुद्धा टिकणार नाही आणि म्हणून भूमिपुत्रांच्या नादाला लागू नका. आपल्याला 1984चं आंदोलन माहिती आहे, त्या आंदोलनामध्ये मी 25 वर्षाचा होतो. त्यावेळेस सुद्धा आंदोलन आम्ही असंच यशस्वी केला आणि 1984 आंदोलनामध्ये सरकार त्यावेळेस फक्त 12,000 रुपये एकरी देत होते. आम्ही 30,000 एकरी दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली मिळवून घेतले आणि आत्ता हा जो नवी मुंबई विमानतळ आहे त्या विमानतळाला खऱ्या अर्थानं दिबा पाटलांचं नाव देऊ असं त्यावेळेस शासनाने फसवणूक केली, सिडकोने फसवणूक केली आणि आज त्या ठिकाणी अदानी आणलेला आहे. आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की विमानतळाच्या तिकिटावर विमानाच्या अदानी नवी मुंबई अदानी एअरपोर्ट लिहिला जातो. अदानीचा काय संबंध आहे इथे? ज्या दिबा पाटलांच्या शेतकऱ्यांचा त्यांच्या वारसदारांच्या जमिनी गेल्यात त्यांचं नाव जोपर्यंत या विमानतळाला देत नाही तोपर्यंत आमचा असा संघर्ष चालू राहील आणि आम्ही एक काडी मात्र आम्ही पाठीमागे हटणार नाही. पोलिसांना जे करायचं ते करू द्या, पण आमचा निर्धार पक्का आहे. आज जरी अडवला तरी भविष्यामध्ये आमचं हा आंदोलन उद्या आमचा मुंबईमध्ये जवळजवळ 15 ते 20 आगरी कोलीवाडे आहेत. उद्या इथे तुम्ही थांबलो, आम्ही मुंबईमध्ये आमचा आगरी समाज उतरेल, आगरी कराडी कोली उतरेल आणि सरकारला या गोष्टीची दखल घ्यावी लागेल. सरकार खऱ्या अर्थानं अतिरेक करतोय आणि तो अतिरेक थांबवावा, अन्यथा त्या सरकारच्या बोकांडी पडेल. एवढं या ठिकाणी आम्ही आव्हान करतो. धन्यवाद दादा. दादा नमस्कार, तुमचं नाव? मी सुनील पांडुरंग मस्कर, मी एका संस्थेचा अध्यक्ष आहे, दक्ष भूमिपुत्र सामाजिक संस्था. आज आम्ही 5-6 वर्षे अगदी परिवारासहित रस्त्यावर उतरतो. का तर आमची ही अस्तित्वाची लढाई, आमच्या आगरी समाज, कराडी कोली समाजाची जी आज ही नवी मुंबई उभी राहिली आहे, आमच्या जमिनीवर राहिले. आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या अस्मितेसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागतं. आज आम्ही सहज सांगतो, मुंबई आमची पण आमच्या इथं ठेवलं काय? आमच्या साहेबांचा एवढा या देशासाठी कायदा काढून त्यांनी तयार केलेले, त्यांचं नाव सुद्धा या एअरपोर्टला लावासाठी जर विरोध होत असेल तर मग आमचं राहणार काय? जशी मुंबई आमची आहे ना, तसे 3 जिल्हे, ठाणे, रायगड, पालघर, म्हणजे मुंबईला जाणारे रस्ते आमच्या इथून जातात. आम्ही फक्त आमची वाहनं घेऊन रस्त्यावर उतरलो तर 1 मिनिटात आमची मुंबई आम्ही थांबू. मुंबई ज्या दिवशी थांबेल
त्या दिवशी मग तुम्ही समजून जा काय करायचं आहे. म्हणून ज्याने प्रशासनाने सरकारने या आगरी कोळी समाज मोठा समाज आहे याच्या काय नादी लागू नये. आम्ही रीतसर मार्गाने आज आंदोलन केले तर आंदोलन आम्हाला सुद्धा फरफरट आज काढले. काय आमचं जर आम्ही आमची घरातनं वाहनं घेऊन फक्त रस्त्यावर उभी केली तर मोठं आंदोलन होईल आणि सर्वच बंद होईल. मग ते जर करायचं असेल तर सरकारने तसं सुद्धा करावं म्हणजे. पण हे आंदोलन आता थांबणार नाही. पुढची थेरी काय असेल दादा? पुढची काय आता हे आंदोलन जर अशा रस्त्यातच अडवत असेल तर आम्ही उद्या वाहनं घेऊन रस्त्यावर उतरू आणि मुंबई थांबवू. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. जय दिवा. जय दिवा. जय दिवा. बोला आता पुढचे काय थेरी असेल तुम्हाला इकडे डांबून आणलेले सर्वांना? हा सगळ्यांना या लोकांनी धरपकड करून आणलेला आहे. सरकार घाबरलेलं आहे भूमिपुत्रांना आणि एवढा मोठा वारा पाऊस असताना सुद्धा भूमिपुत्र उतरले. त्यांनी तिथे नारळ फोडला, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि मोर्चा सुरू झाला. पण अनेक शेकडो हजार म्हणजे हजारहून अधिक लोकांना इकडे डांबून ठेवलेलं आहे. पोलिसांनी मुख्यालयामध्ये आणलेलं आहे. सरकारला एवढी का भीती वाटली आहे आम्हाला काही कळत नाहीये. आणि ते म्हणतायत की अधिवेशन सुरू आहे म्हणून तुम्हाला आंदोलनाला परवानगी मिळत नाहीये. अहो अधिवेशन काळामध्येच आंदोलनं करायची असतात एवढं पण साधं गणित या लोकांना कळत नाहीये का? त्याच्यामुळे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. एवढा जोरदार पाऊस असताना सुद्धा आंदोलक इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पोलिसांनी पहिल्या फळीच्या सगळ्या नेत्यांना, सन्माननीय आमदार बाळाराम पाटील असतील, सन्माननीय खासदार बाळाराम असतील, त्या सगळ्यांना उचलल्यानंतर आम्ही सुद्धा सगळे पहिल्या फळीचे कार्यकर्ते सगळ्यांना उचलल्यानंतर सुद्धा मोर्चा थांबला नाही. मोर्चा चालत चालत सानपाड्यापर्यंत गेलेला आहे. आता पण जवळपास 300-400 लोक सानपाड्यापर्यंत पोहोचलेली आहेत चालत. अर्ध्यातनं कामोठ्या आणि खारघर टोल नाक्याला सुद्धा पोलिसांनी अनेक लोकांना पुन्हा धरलं, पुन्हा उचलून इथपर्यंत आणलेलं आहे. त्याच्यामुळे आंदोलन एवढी पोलिसांची दडपशाही सुरू असताना सुद्धा थांबलं नाहीये याचा आनंद आहे. कारण की सगळ्यांच्या छातीमध्ये, सगळ्यांच्या हृदयामध्ये दिवा साहेबांची ज्योत ही पेटलेली आहे आणि या पावसा पाण्याने सुद्धा तिला विझवलेलं नाही आणि सडकाच्या दडपशाने पण तिला विझवलेलं नाही. त्यामुळे आंदोलन हे यशस्वी झालेलं आहे आणि जोपर्यंत नाव लागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. दादा आता जो मी लेडीजच्या प्रतिक्रिया बघितली की महिला कॉन्स्टेबल नसून जेंट्स कॉन्स्टेबलने महिलांना डांबण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे थोडंसं प्रशासनाने त्यांचे जे काही मॅन्युअल आहेत त्याचा योग्य वापर करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही आमच्याकडनं नियमांची अपेक्षा करत असाल तर पहिले नियम तुम्ही पाळायला शिकले पाहिजेत. त्यामुळे जर का महिलांना हात लावताना जर का पुरुषांनी लावलं असेल तर ते कम्प्लिटली बेकायदेशीर आहे. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं आमची मागणी आहे आणि अशा गोष्टी करता कामा नये अशी त्यांना आमची म्हणजे त्यांचा इशारा असणार आहे. दादा पुढचं काय थेरी असेल आपली? थिअरी हे तसंही आजचं आंदोलन हे लाक्षणिक पद्धतीचंच आंदोलन होतं. सरकारने त्या गोष्टीला थोडं संयमाने घेण्याची आवश्यकता होती. भूमिपुत्रही खूप संयमाने हे आंदोलन करणार होते. कुठेही रस्ता रोको करण्याचा आमचा बेत नव्हता. उलट पावसा पाण्याचा आम्ही चालत जाणार होतो. हा आमचा आत्मक्लेश आहे. आम्ही याच्यात भिजणार आहोत. आम्हाला याच्याने त्रास होणार आहे. आम्हाला याच्याने त्रास होतोय. पण हा त्रास आम्ही करून घेतोय का? कारण की आम्ही जर का त्रास करून घेतो तर त्याची जी काही झळ आहे ती सरकारला पर्यंत पोहोचणार आहे. सरकारला ती लागणार आहे आणि हा त्रास आम्ही दिबासाहेबांचं नाव लागावं म्हणून करतोय. पण सरकारने तेही आम्हाला करून दिलेलं नाही आणि त्यांनी इथे गळत्या मुख्यालयामध्ये आम्हाला आणलेलं आहे. ही का बिल्डिंग 50-60 वर्ष जुनी बिल्डिंग नाही आहे. ही मागच्या 10 वर्षात बनलेली बिल्डिंग आहे. पण तुम्ही आता बघाल सगळ्या चारी बाजूनी ती गळते आहे. अजिबात मेंटेनन्स नाही आहे, अजिबात साफसफाई नाही आहे, अजिबात स्वच्छता नाही आहे. अशा अस्वच्छ ठिकाणी आम्हाला आणलेलं आहे. याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. दादा मामा तिकडे बसलेत, बाळ्या मामा आहेत, बालुशेठ आहेत. रश्मितानी आंदोलन केलंय. आंदोलनाची हवा पार गेली होती. म्हणजे सगळ्यांनी माघार घेतली असं समाजामध्ये पसरवलं गेलं होतं. पण रश्मिता एक उभी राहिली आणि तिच्या मागे आम्ही आलो. तिला पोलिसांनी जबरदस्तीत MGM हॉस्पिटलमध्ये टाकलेत. ती आता तू आता कुठं निघाली सांग? कुठं निघाली? जाऊ दे, आपण सत्तेचे आहोत. आपल्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आपण माघार नाही फिरायचं. तू आता चालले कुठं रश्मिता? आता मला पनवेल हॉस्पिटल मध्ये चालवले. उपजिल्हा रुग्णालयात परत चालवली. आता ती तिथं उपोषण चालू करेल. आता काही लोक जरी आमचे जेवण घेतलं तरी काही लोकांचं आम्ही उपोषण करू आणि कोणत्याही परिस्थितीत रश्मितानं आणि कोणत्याही परिस्थितीत रश्मितानं पेटवलेली आंदोलनाची ज्योत आम्ही या ज्योतीच्या
आगीमध्ये हे सरकार जाळल्याशिवाय राहणार नाही. सरकार आणि सरकारला पाठिंबा देणारे उरण पनवेलचे भामटे आमदार, त्या भामटे आमदारांचा आम्ही निषेध करतो. त्यांच्यामुळे हे लोक आज इतक्या पडक्या आणि पाणी असलेल्या इमारतीमध्ये, गलक्या इमारतीत पोलिसांनी ठेवलंय. पोलिसांचं नियोजन नाही, पोलिसांचं कसलंही नियोजन नाही. मग सरकारने पोलिसांकडून आमचं आंदोलन का दाबलं याचं उत्तर द्यावं. धन्यवाद. धन्यवाद दादा.